मी स्पष्टपणे सांगतो की आजच्या घडीला विचार केला तर पहिलीच फाईट घेऊ शकतो, पण पृथ्वीराजची उमेदवारी झाली की मागच्या 6 प्रयोग निघून गेला. मागच्या 6,000चा फरक मदन मोहनचं त्या सॉफ्ट करणं उभं राहिलेल्या महिला मागच्या सीट निघाले असते 6,000चा फरक महिन्यांनी काढला असता. ते पक्षाला कसं कळलं नाही मलाही माहिती. दुसऱ्यांदा ही संधी आता आलेली, दुसऱ्यांदा तीच परिस्थिती विशालचे इलेक्शन आलेली आहे. सॉफ्ट करणं चालू आहे का तो मिळाला असता, तोही आज त्या ठिकाणी विचार केला नाही. 100% कुठंतरी आम्ही एखाद्या टक्का मागं पुढं असू, पण आम्ही गाडग्यांच्या जवळ आलो आहे. मला चांगलं माहिती आहे की शेवटच्या दिवसापासून आम्ही तिथे मतविभागणी होईल असं वाटत नाही. मतविभागणी होईल असं वाटत नाही. मतविभागणी जरूर होईल, पण आज आमच्यात होती ती भाजपमध्ये पण व्हायला. म्हणून आज प्रत्येक मतदारसंघात बघितलेली परिस्थिती आहे, त्यापैकी मी आज एवढा अभ्यास केला, मला असं वाटतं सांगलीत परिस्थिती सुधारायला लागली. आम्ही सुरू केलं त्यावेळेस वेगळी होती, पण आज त्या ठिकाणी परिस्थिती फार मोठा बदल झाला आणि आमची यंत्रणा जी आहे आजची ती काम करायला लागली. आज प्रत्येक ठिकाणी आज म्हणतो ना प्रत्येक बूथ लेवल आमची यंत्रणा की पहिल्यापासून सज्ज. मग पृथ्वीराजला एवढे मतदान कुठं पडलं. आणि त्या ठिकाणी काही लोकांनी आमच्या तक्रारी केल्या वैगीच्या आणि विषयाच्या, की दोघांनी काम केलं, म्हणजे काही गाडग्यांचं काम केलं. म्हणजे स्वतःची आपली मतं जर आपण भाजपमध्ये पाठवली तर परत आणायच पेशी कोण असा निर्णय घेत नाही. ठामपणे स्टेजवरती बसून दोघांनी मिळून भाषण करून त्या ठिकाणी पृथ्वीराजला मदत केली. त्याची जबाबदारी होती की आज मदन मोहनच्या कुठंतरी त्यांना परतफेड करायला पाहिजे होती. तुला मिळाली संधी, त्यांनी तुझ्यासाठी केलं, आता तू त्यांच्यासाठी करणार. केली की विनंती, पण आता शेवटच्या दिवशी सुद्धा सगळे कार्यकर्ते पृथ्वीराज भेटायला गेले विनंती करायला. तुम्ही ऐकलं नाही. मराठा समाजाचे कार्यकर्ते तुमचे पदाधिकारी हे गैरसमज पसरवत आहे. माझी त्यांना विनंती आहे, गैरसमज पसरवण्यापेक्षा चांगला हॉल बांधून दिला आहे. ह्या बैठक पृथ्वीराजला बोलवा, आम्हाला बोलवा, कारण गाडगिळ्यांना पण बोलवा आणि कुणी समाजासाठी चांगलं काम केले विचारा, त्या समाजाला निर्णय घेऊन देणार. तुम्ही का फिरायला आले पाहिजे. पण समाजाने काल सांगितलं की आमच्या नावाला पाठिंबा नाही. काल बैठक घेतली सर. काय झाले समाजाचं बैठक घेत असताना आज काही मंडळींनी त्या ठिकाणी बैठक घेतली. कुठे घेतली, बाहेर घेतली. आम्ही म्हणतो हे सगळं छोटे रस्ते काम चालू बंद करा. दिलं ना हॉल तुम्हाला, घ्या ना तिथे ओपन बैठक, बोला मीडियाला, चर्चा होऊन जाईल. घरात कशा चर्चा ओपन व्हायला पाहिजे. इलेक्शन आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार असावा. मला मी बोललोय, पृथ्वीराजला पण असावा अधिकार. आम्ही नाही